खऱ्या अर्थानं विडी कामगारांसाठी मोदीजींनी जे 30,000 घरं बांधली, मोदीजींनी त्या ठिकाणी या विडी कामगारांच्या डोक्यावरती छत देण्याचं काम केलं, हे तिथल्या जनतेसाठी केलं. हे त्या ठिकाणी कुठल्या नेत्यासाठी नाही, ते जनतेसाठी केलं आहे. त्यामुळं विडी कामगार, सोलापूरमधली कष्टकरी जनता निश्चित मोदीजींच्या मागे, आणि मोदीजींनी जी विकासाची गंगा आणली त्याच्या मागे आहे. 30,000 घरं हे विडी कामगारांसाठी, गोरगरीब जनतेसाठी मोदीजींनी दिले. त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे. कोणी कुठं गेलं तरी काही त्याच्यात हे नाही. या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा मोदीजींनी आणली. मोदीजींनी मोठ्या प्रमाणात विकासाचं जाळं या देशामध्ये उभारलं. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी मोदीजींनी काम केलं. त्यामुळे येत्या काळामध्ये या देशाची जनता 400पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून देईल, हा मला विश्वास आहे. इथली जनता मोदीजींच्या मागे, विकासाच्या मागे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. येत्या 4 जूनला कळेल, अबकी बार 400 पार पक्का आहे. भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणावरती रोजगार दिल्याचं एक बोललं जातं. सोलापूर आणि पंढरपूरमध्ये किती रोजगार दिले असं प्रणिती शिंदे बोलतात. माझं सरळ मत आहे की या निवडणुकीमध्ये पाहताना विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आहे. विकासाच्या याच्यावरती निवडणूक लढवतो आहे. सोलापूर एअरपोर्ट 75 वर्षामध्ये झालं नव्हतं, त्याचं मोदीजींनी अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणी सोलापूर शहराला जोडणारे सगळे रस्ते मोदीजींनी केले. सोलापूरमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन वाढलं. भविष्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यामुळे उद्योग या ठिकाणी येतील. आणि मला विश्वास आहे की जी मोठ्या प्रमाणात कामं झाले, या माध्यमातून रोजगार निर्मिती झालेली आहे. मी समोरचे उमेदवार बोलणार नाही, फक्त सोलापूरमध्ये त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे. येत्या काळामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल मोदीजींच्या मार्गदर्शनात. या ठिकाणी हा मेळावा निश्चित शिवसैनिकांचा मेळावा होता, आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. हजारो शिवसैनिक उपस्थित होते. या ठिकाणी शाजीबापू आणि त्या ठिकाणी सावंत सर यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे. प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत सरांचा आशीर्वाद आम्हाला आहे. या जिल्ह्यातील त्या ठिकाणी शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचा, सगळ्या कार्यकर्त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे. त्यामुळं निश्चित शिवसेनेचा हे सगळे कडवे शिवसैनिक आमच्या मागं ताकदीने उभा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.